त्या क्षणीच आपल्यापर्यंत पोहोचत असतो. विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर रमीचा डाव खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत येत्या मंगळवारपर्यंत फैसला होण्याची शक्यता आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि मंगळवारी निर्णय घेणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय. कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह असल्याचं समजतंय. कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता एका गटाला वाटते. तर 4 वेळा आमदार राहिलेले कोकाटे अनुभवी आणि वरिष्ठ नेते त्यामुळे त्यांचा राजीनामा नको असा दुसरा मतप्रवाह बाळगणारे सुद्धा नेते राष्ट्रवादीत आहेत. दरम्यान छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दुपारी अजित पवारांची भेट घेत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली. तर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या. मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे. कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत. कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे. मी सोमवारी गेल्यानंतर याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारी. तर आमदार रोहित पवारांनी मंत्र्यांच्या फोनवरून मोठा दावा केला. फोन टॅपिंगच्या भीतीनं काही मंत्री फोन बंद ठेवतात अशी चर्चा असल्याचं ट्विट रोहित पवारांनी केलंय. केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच असंही रोहित पवार म्हणालेत. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर अजित पवारांनी त्यांना सुनावलं. आरोप करताना किमान पुरावे तरी द्या असं अजित पवार म्हणाले. कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही पण कुणी पण आता काही आरोप करू शकता. तुम्ही ते करणार नाही हे मला माहिती आहे, पण त्यातला भाग सांगितला. परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे. काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही. काहीतरी दाखवलं पाहिजे ना की हे अशा अशा पद्धतीनं होतं, तर त्या आरोपाला मध्ये काहीतरी तथ्य पुरावा तर काहीतरी पाहिजे. दरम्यान हे सगळे वाचाळवीर, हे सगळे वादग्रस्त मंत्री, नेते, आमदार यांच्याबद्दल थेट विधिमंडळातच फडणवीसांनी जेव्हा त्रागा व्यक्त केला, त्रास व्यक्त केला, आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या, तेव्हा काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी पाहूया. आपण हे लक्षात घेतलं, ही प्रतिष्ठा काही कोण्या व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे. आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून. जरा काही गांभीर्याने घ्या. ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कडक शब्दात आपली नाराजी तर व्यक्त केली, पण पुढे काय? पुढे काही होणार आहे का केवळ पुन्हा संकेत, सूचना, समज देऊनच हा सगळा विषय संपणार पुढच्या अधिवेशनापर्यंत? आणि हाच विषय आज आपण घेतलेला आहे. तो प्रश्न कोणता आहे त्याच्याबद्दल पुढे जाण्यापूर्वी आपण बघणार आहोत. प्रेक्षकांनी आज कोणत्या याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला, पाहूयात आजच्या काही प्रतिक्रिया निवडत. युट्यूबवरची प्रतिक्रिया रुपेन शिंदे यांची, काहीच होणार नाही, फक्त बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, सर्वांना क्लीन चिट मिळेल. बघा सामान्य लोकांना असं का वाटतं. नाकापेक्षा मोतीजड अशी अवस्था झाली आहे महायुती सरकारची, सोपान सपकाळ असं लिहितात. युट्यूबच्या आमच्या हँडलवरती आलेल्या कमेंट्स आहेत, युट्यूबच्या आमच्या चॅनलच्या खाली आलेल्या कमेंट्स. आदित्य आवारे लिहितात, योग्य वेळी आळा घातला असता तर आज ही वेळ आली नसती. अतिशय योग्य कमेंट आहे. कारण कारवाया झाल्या नाही तर होणार काय, तर हे असं होणार. दुर्गा प्रसाद पाडगावकर लिहितात, आता ज्यांनी ठरवलंच आहे माती खायची म्हणून तर फडणवीस तरी काय करणार. काही फरक पडणार नाही कारण आमदारांना सत्तेचा माज आहे आणि मुख्यमंत्री साहेबांची हतबलता आहे. लक्ष्मण क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. युट्यूब चॅनलवरती आमच्या आलेली प्रतिक्रिया. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया विजय पटेल लिहितात, या मंत्र्यांना काढून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यात असलेलं धाडस सिद्ध करावं. आता हे होणार की नाही हे पुढच्या आठवड्यात कळणार आहे आपल्याला, तोपर्यंत वाट बघावी लागेल. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया प्रितेश टकले लिहितात, सरकार बहुमतातलं आहे, पुढील 5 वर्ष जर जनतेला फुकट पैसा हवा असेल तर या मंत्री आमदारांच्या शिव्या आणि मार खावाच लागणार. हा पण अगदी लॉजिकल मुद्दा आहे. करणार काय, तुम्ही या लोकांना काढू शकत नाही कारण स्थानिक ताकदीचे नेते आहेत हे. एक्सवर आलेली पोस्ट आहे, मंगेश मयेकर लिहितात, लगाम लावलाच पाहिजे नाहीतर त्या मंत्री किंवा आमदारांचं अपयश हे फडणवीसांच्या माथी मारलं जाईल. हा पण मुद्दा बरोबर आहे कारण सरकारचे प्रमुख, विधिमंडळाचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत. याबद्दल बोलण्यासाठी आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत आहेत पाहुणे. आपल्यासोबत आता मला दिसत आहेत राजू वाघमारे,